नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 24 मे 2026. वातावरण हळूहळू बदलायला लागलंय. आज ढगाळ वातावरण आहे. येत्या काही दिवसात पावसाची चाहूल असेलच. आपण प्लॉट नंबर 1मध्ये आलो आहे. मागच्या वेळी जे आपण गंगाफळ किंवा डांगरफळ किंवा पंपकिन्स हे जे आपण काढलं होतं त्याचा हिशोब पण आपण देणार होतो. आणि वापस आज आपण प्लॉट नंबर 1मध्ये गंगाफळ आपलं किंवा चक्री आपण तोडणं चालू केलं आहे. फळांची क्वालिटी पाहिली, खूप छान. म्हणजे 5 ते 7 किलोचं आरामशीर आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का 5 रुपये जरी भाव मिळत असेल तरी शेतकऱ्यांनी नक्की हे पीक घ्यावं. आता मला सांगा, 5 रुपयांनी जर 6 किलोचं जर फळ असेल, 30 रुपयाचं खर्च नाममात्र. कारण की आपण वेगळं काही दिलं नाही. मी या प्लॉटला एकही फवाराही दिला नाही. कॅमेरामनलाही मी सांगेल का संपूर्ण क्षेत्र दाखवा. मागच्या वेळेसचा आलेला हिशोब पण आपण देणार आहे. लागलेला पैसा आणि आलेला नफा जर तुम्ही योग्यरित्या न घाबरता जर असं उत्पन्न घेत राहिले तर नक्कीच शेतकऱ्याला 2 पैसा मिळणारच मिळणार. माझ्या माता बहिणी आज गंगाफळ तोडतायत. आपण याच्यात पपई पण घेतलेली आहे. चांगली पपई आहे. हे निघाल्यानंतर वापस सेट होईल. फळं भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे काही न करता फळ जर तुमचं रेडी होत आहे आणि 5 रुपये 6 रुपये जात आहे. आजचा भाव जवळजवळ 10 रुपये आहे. आणि राहिला मागच्या वेळेचा हिशोब तर साधारणतः आपला 5.5 टन माल निघाला होता या प्लॉटमधून. आणि यावेळेस माझ्या अंदाजे 6 ते 7 टन माल निघेल. मागच्या वेळेस जो आपण माल दिला तो 5 रुपये आणि काही 6 रुपये गेला होता. त्याच्यात आपली एक चूक झाली होती का आपण नवीन त्याच्यानंतर माल कसा तोडायचा हे आपल्याला कल्पना नव्हती. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण जो तोड केला तो अजून वाढला असता, म्हणजे तिथं नुकसान झालं. आणि दुसरा थोडा कच्चा राहून गेला होता, त्याच्यामुळे आपल्याला भाव कमी मिळाला. आता परिपक्व झालेला आहे. आजचा भाव जर म्हटला तर 10 रुपये कमीत कमी चालू आहे. मागच्या वेळेचा हिशोब द्यायचा म्हटलं 5.5 टन आपण माल त्यांना जळगाव मार्केटला दिला तर जवळजवळ 32,000 रुपये आपले त्याच्यामध्ये ॲव्हरेजली झाले. कारण की बाकीचा इथलाही माल पडला होता तोही आपण दिला. आणि आजचा जर 7-7.5 टन माल निघत असेल बिगर खर्ची, आणि अजून तिसरी तोड साधारणतः 3 ते 4 वेळा याची हार्वेस्टिंग होतेच, आणि पावसाळ्याच्या पहिले हा प्लॉट आपला खाली होऊन जाईल. तरी एवढं सुंदर पीक जर तुम्हाला कमी पैशात मिळत असेल तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंफार का होईना लावत राहायला पाहिजे. आता इथं काय, हा पपई म्हणजे आपलं आता गंगाफळ निघालं का आपण याची वापस वेल काढून पपईला टाकून देऊ. मधात तण झालेला आहे, पपईच्या ठिकाणी निंदून घेऊ, तण काढून घेऊ. उरलेल्या याच्यामध्ये तणनाशकी मारू. बेडला कोणतेच छेडछाड करायचं नाही. हे सगळं जे हिरवळी खत राहील त्या पपईच्या मधल्या खड्ड्यांमध्ये टाकून देऊ. म्हणजे झाडांना खतही मिळून जाईल. आणि साधारणतः 15 जूनपर्यंत आपण 15 जून नंतर किंवा 15 जूनच्या आसपास प्लॉट नंबर 1मध्ये वापस टरबूज लावणार आहे. आपल्याला ट्रिक सापडून गेलेली आहे. पैसा आपल्याला चांगला मिळतोय. हा प्लॉट संपत नाही तोपर्यंत प्लॉट नंबर 2मध्ये चालू होऊन जाईल. प्लॉट नंबर 3मध्ये स्टेप बाय स्टेप तिकडेही चालू होऊन जाईल. प्लॉट 4 आणि 5 सगळ्यांकडे आपल्याला रोस्टर पद्धतीनेच का होईना आपल्याला पैसा मिळत राहणार आहे. कॅमेरामनला मी सांगेल का सगळ्याकडे कॅमेरा झूम करून दाखवा का नियोजन जर व्यवस्थित राहिलं तर नक्कीच पैसा मिळतो. आणि मजुरांनाही कुठे शोधायचं काम राहत नाही का बा कोणाकडे जायचं आहे का. 365 दिवस आपल्याकडे शेतच हिरवं राहतं. मोसंबी खूप चांगली आहे. आता ही साफसफाई झाल्यानंतर दाखवायला लागेल. पपई आज तुमच्या लक्षात किंवा मनात भरत नसेल, जेव्हा हे पूर्ण क्लिअर होऊन जाईल वापस आपण सविस्तर पपईचा व्हिडिओ पण शूट करू. जवळजवळ 7-8 मजूर चालू आहेत आणि रेग्युलरच आहेत करणारे. माल वाहनही चालू आहे. आणि एकंदरीमध्ये पाहता अशा पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच तुम्हाला पैसा देऊन जाते. मोसंबीला आपल्याला 2-2.5 वर्ष वेळ आहे.
तोपर्यंत या माध्यमातून जर तुम्ही उत्पादन घेत राहिले तर शेती माऊली तुम्हाला अजिबात हात धरून बाहेर काढणार नाही. बस एवढंच आपण सांगायचं आणि समजवायचं होतं. ज्या आपण मशीन शेतकऱ्यांसाठी डेव्हलप करतोय त्याची जोरात कामं चालू आहेत. स्टेप बाय स्टेप जसे जसे मशीन तयार होतील आपण त्यांचा सविस्तर व्हिडिओ टाकू. शेतांमध्ये शेतकऱ्यांनाही बोलू, चालवायला लावू, कसं चालतं काय चालतं, कॉस्ट पण काढू का जेणेकरून कमी पैशामध्ये चांगलं मशीन शेतकऱ्याला देता येईल. एवढंच या मशीन बनवण्याचं उद्दिष्ट राहील. शेती तुम्हाला दाखवत राहतो कशी येते काय येते. तरी आज आपण इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन घंटी जरूर दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील का आज व्हिडिओचं पोस्टमध्ये काय टाकलेलं आहे. तर एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.